आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। पुण्यातील रेव पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकलेला आहे आणि या रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश सुद्धा आहे। आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना आता या रेव पार्टी प्रकरणी आता अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातील खराडी भागामध्ये ही रेव पार्टी सुरू होती आणि याच रेव पार्टीमधून एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना सुद्धा आता पोलिसांनी अटक केलेली आहे। आपण पाहतोय पुण्यामधल्या एका खराडी भागामध्ये एक रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पोलिसांना जेव्हा या संदर्भातली माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी या प्रकरणी या ठिकाणी छापा टाकला आणि या छाप्यानंतर आता पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे आणि याच कारवाईमध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे। रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा सुद्धा समावेश आहे आणि याच रेव पार्टीवरती काल पुणे पोलिसांनी छापा टाकला आणि या छापेमारीमध्ये एकनाथ खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवलकर यांना सुद्धा आता अटक करण्यात आली आहे। पुण्यातील खराडी भागामध्ये ही पार्टी सुरू होती। एका गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना ही सगळी माहिती कळली आणि पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, नेमकी ही पार्टी कुणी ऑर्गनाइज केलेली होती आणि आता या संदर्भामध्ये आता पोलीस कशा पद्धतीने पुढची कारवाई करतायत? अतिशय धक्कादायक जी आहे ती ही सगळी बाब उघड झालेली पाहायला मिळते। खरं तर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे पुण्यातील खराडी परिसरामध्ये जी आहे ती रेव पार्टी सुरू असल्याची माहिती जी आहे ती मिळालेली होती आणि त्या पार्टीवरती पोलिसांनी छापेमारी जी आहे ती केली आणि खराडीची एका उच्चभ्रू भागामध्ये ही सगळी रेव पार्टी सुरू होती आणि यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ खडसे यांचे जावई जे आहेत प्रांजल खेवलकर यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते। या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ असेल किंवा दारू असेल किंवा हुक्का असेल या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत। या सगळ्या पार्टीमध्ये जवळपास 3 महिला आणि 2 पुरुष जे आहेत ते पुणे पोलिसांना सापडलेले आहेत। 3 महिला ज्या आहेत त्या पळून गेल्या असल्याची देखील माहिती पोलिस सूत्रांकडून सध्याच्या घडीला मिळतेय। त्यांना शोधण्याचा प्रयत्न पुणे पोलीस काल रात्रीपासून करतायत, मध्यरात्रीपासून करतायत, परंतु पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जी आहे ती सगळी छापेमारी केली। त्यांना गोपनीय माहिती मिळालेली होती आणि त्या आधारे त्यांनी कारवाई केलेली आहे। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून राजकीय वॉर जे आहे ते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये सुरू होतं आणि अशा परिस्थितीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई अशा पद्धतीने जे आहे ते रेव पार्टीमध्ये सापडलेले। पण रोहन, जसं तू आता म्हणतोयस की एक प्रकारे राजकीय वॉर या सगळ्यामध्ये सुरू होतं, राजकारणाचा एक भाग, एक सूडबुद्धी म्हणून खडसेंच्या जावयावरती ही कारवाई केली किंवा त्यांना अडकवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातोय का? ते राजकारण जरी असलं तरी रेव पार्टी घडली का? तर हो, रेव पार्टी घडली। तिथे अंमली पदार्थ सापडले का? हो सापडले। तिथे महिलांचा समावेश होता का? हो महिलांचा समावेश होता। मद्यपान करून ही सगळी रेव पार्टी जी आहे ती सुरू होती। गोपनीय माहिती पुणे पोलिसांना नेमकी कोणी दिली, कशासाठी दिली, ही बाब जी आहे ती पुढील काळामध्ये निष्पन्न होईल, परंतु अशा पद्धतीची पार्टी जी आहे ती रात्री सुरू होती आणि त्या पार्टीवरती पोलिसांनी छापेमारी केली। त्या ठिकाणी काही अंमली पदार्थ जे आहेत ते पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला सापडलेले आहेत। आपण गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त निखिल पिंगळेंना याबाबतची अधिकृत माहिती विचारण्यासाठी मगापासून जे आहे ते प्रयत्न करतोय, परंतु अद्याप तपास सुरू असल्याची बाब जी आहे ती सांगितली जाते। परंतु पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई जे आहेत ते प्रांजल खेवलकर यांचं नाव जे आहे ते या माध्यमातून समोर आलेलं पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातूनच ही पार्टी जी आहे ती ऑर्गनाइज केलेली होती आणि यामध्ये 2 पुरुष आहेत, 3 महिला आहेत। 3 महिलांचा शोध जो आहे तो सध्याच्या घडीला घेतला जातोय, परंतु या सगळ्या पार्टीला काही राजकीय कनेक्शन आहे का? ही पार्टी कुठे होणार होती, का होणार होती, याबाबतची माहिती पुणे पोलिसांना कुठल्या राजकीय नेत्याने दिली का? राजकीय नेत्यांच्या माध्यमातून या पार्टीवरती छापेमारी करण्यात आली का? हे सगळे प्रश्न जे आहेत ते सध्याच्या घडीला अनुत्तरित आहेत। परंतु अशा पद्धतीने पार्टीवरती काल रात्री मध्यरात्री जे आहे ते सुमारे 3च्या सुमारास छापा मारण्यात आला आणि यामध्ये 2 पुरुषांना अटक करण्यात आली। 3 महिला ज्या आहेत त्यातल्या पळून गेल्या असल्याची माहिती जी आहे ती पुणे पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांकडून सध्या जय महाराष्ट्राला मिळत आहे। 3 महिलांचा शोध पुणे पोलीस घेत आहेत अशा प्रकारची माहिती जी आहे ती मिळत आहे। परंतु सध्याच्या घडीला प्रांजल खेवलकर जे आहेत ते पुणे पोलिसांच्या ताब्यात असल्याची देखील माहिती आहे। त्यांचा या सगळ्यासोबत काय सहभाग आहे, त्यांच्या माध्यमातून ही पार्टी घडवली गेली का, अंमली पदार्थांचं सेवन जे आहे ते त्यांनी केलेलं होतं का, की ही सगळी कारवाई जी आहे ती केवळ राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे हे आगामी काळामध्ये समजेल।
परंतु अशा पद्धतीने गुन्हे शाखेला मध्यरात्रीच्या सुमारास गोपनीय माहिती मिळते. त्या गोपनीय माहितीच्या आधारे पुणे पोलीस इथे छापा टाकतात. त्या ठिकाणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेलवरकर पुणे पोलिसांना सापडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ जी आहे ती पुणे शहरामध्ये माजलेली आहे. प्रांजल खेलवरकर यांचा यामध्ये काय काय सहभाग आहे, त्यांच्या माध्यमातून ही पार्टी खरंच ऑर्गनाईज केली होती का, याचा शोध अद्याप पोलीस घेत आहेत. परंतु 3 महिला ज्या आहेत ते या पार्टीतून पळून गेल्याची देखील माहिती जय महाराष्ट्राला मिळते. त्यामुळे या महिला पळून जाण्याचं नेमकं कारण काय, की महिलांना अटक केली गेली नाही, पुणे पोलिसांकडून जाणून बुजून अशा पद्धतीने कारवाई केली गेली आहे का, किंवा यामध्ये राजकारण जे आहे ते राजकारण आहे का, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण आपण मागील काही दिवसांपासून पाहतोय सातत्याने एकनाथ खडसे जे आहेत ते गिरीश महाजनांवरती हनी ट्रॅपच्या माध्यमातून जे आहेत ते आरोप करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सगळ्याला काही राजकीय कनेक्शन आहे का, राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे का, हे आगामी काळामध्ये समजेल. परंतु गोपनीय माहितीच्या आधारे अशा पद्धतीची कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांनी केल्याची माहिती जी आहे ती मिळते. पुणे पोलिसांचं सामाजिक सुरक्षेचं पथक मागील काही दिवसांपासून जरी बंद करण्यात आलं असलं तरी त्यांनी या रोहन, मी तुला थोडंसं थांबवतो. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आज सध्या आपल्या सोबत आहे. अंजलीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. एक रेव पार्टी पुण्यामध्ये आयोजित केली जाते आणि याच रेव पार्टीमध्ये एका बड्या नेत्यांचे जावयाचा सुद्धा समावेश असतो. हे सगळं काय चाललंय राज्यामध्ये? राज्याचं नाव अधिकच आता रसातळाला जायला लागलं. आपली पहिली प्रतिक्रिया. मला आता जी माहिती याच्याच आधी मी एका टीव्ही चॅनलला बाईट दिली, पण मला असं वाटतंय की कुठल्याही घरी जर कोणाची प्रायव्हेट पार्टी चालू असेल तर एक तर त्याला रेव पार्टी का म्हटलं गेलं, म्हणजे त्याच्यात ड्रग्ज होते, अमुक होते, आणि ही माहिती पोलिसांना कशी मिळाली? मला ना हे सगळं एक राजकारणातलं एक गेम वाटतोय, एक षडयंत्र वाटतंय. कारण आताच्या घटनेला 2 दिवस झाले, आपण बघतो 2 ते 3 दिवस झाले खडसे हे सातत्याने गिरीश महाजनांवर टीका करतायत, त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून आधी त्या प्रफुल्ल लोढाला अटक झाली, एकानंतर एक त्याच्यावर केसेस टाकण्यात आल्या. ते होतंय की नाही आता ही जी कोणाच्या घरी चालू असलेली प्रायव्हेट पार्टी याची माहिती पोलिसांना कशी मिळाली हा पहिला प्रश्न. ती रेव पार्टी आहे हा कुठून कळलं हा दुसरा प्रश्न. इतरही लोकांना अटक झाली पण प्रांजल खेवलकरचं नाव बाहेर येणं ते कसं आलं हा तिसरा प्रश्न. म्हणजे मला आता असंच वाटतंय की हे कुठेतरी मुद्दाम टार्गेटिंग करण्यासाठी केलेला हा एक षडयंत्र आहे. आणि मला काडी मात्र ही खडसेंसाठी सहानुभूती नाही, काहीच नाही. कारण मी नेहमीच म्हणते की सगळेच राजकारणी एका माळ्याचे मणी आहेत, पण आताच्या घटनेला महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला अगदी सी थ्रू करता येईल की हे एक राजकारणाचं षडयंत्र आहे. पण अंजलीजी, जर आपण ही काय पहिली घटना नाहीये, याआधी सुद्धा अनेक घटना घडल्या होत्या. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण गेल्या काही वर्षांपूर्वीची जर एक गोष्ट बघितली तर मुंबईमध्ये जी क्रूज पार्टी झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला दोषी ठरवण्यात आलेलं होतं. या सगळ्यामध्ये कुठेतरी या सगळ्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आता हळूहळू या घटनांमध्ये वाढू लागला असं वाटतं तुम्हाला? हा, नाही, ती रेव पार्टी, ती जी क्रूज पार्टी होती ज्याच्यात शाहरुख खानचा मुलगा मिळाला, तो एक कम्प्लिटली वेगळा विषय होता. इथे आता सध्या हनी ट्रॅप प्रकरण इतकं महाराष्ट्रात गाजत असताना खडसेंनी त्यांच्यावर, गिरीश महाजनांवर जे फडणवीसांच्या जवळचे आहेत त्यांच्यावर टार्गेटेड पत्रकार परिषद घेत असताना अचानकपणे त्यांच्याच जावयाला एका घरात असलेल्या पार्टीमध्ये अडकवून ती रेव पार्टी आहे असं सांगून जर त्यांच्यावर हे होत असेल, मला असं वाटतं की हा इतकं खालचं राजकारण जे चाललंय ना ते आता थांबवलं पाहिजे. जर तुम्हाला अटॅक करायचे तर करा, तर प्रांजल खेवलकर राजकारणात आहे का? नाही, तर त्याला उगाचच राजकारणात खेचायचं किंवा खडसेंवर टार्गेटेड अटॅक करायचे हे माझ्या बुद्धीला तरी पटत नाहीये. आणि म्हणून मला जे समजतं ते मी मांडलं तुमच्याकडे. खरं आहे. धन्यवाद अंजलीजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली या संदर्भामध्ये. त्यामुळे आपण पाहतोय की पुण्यामध्ये एक रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच रेव पार्टीमधून आता पोलिसांनी छापा टाकलेला आहे आणि या रेव पार्टीतून खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवलकर यांना आता अखेर अटक केलेली आहे. मी पुन्हा एकदा रोहनकडे जातोय. रोहन, आता या संदर्भामध्ये आता पोलीस कशा पद्धतीने पुढचा तपास करतायत? पोलिसांच्या सगळ्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे, कारण का पुणे पोलिसांनी ही जी कारवाई केली आहे ती गोपनीय माहितीच्या आधारे केलेली आहे अशा प्रकारचं सांगितलं जातंय. या सगळ्या बाबीला आता राजकीय जोड जी आहे ती मिळणार आहे.
जसं अंजली दमाने यांनी सांगितलं की मागील काही दिवसांपासून हनी ट्रॅपचा विषय जो आहे तो राज्यभरामध्ये गाजतोय आणि एकनाथ खडसे सातत्याने जे आहेत ते गिरीश महाजन यांच्या सोबत वैर जे आहेत ते या माध्यमातून घेताना पाहायला मिळत आहेत, कारण का हा संघर्ष आपण कित्येक वर्षांपासून पाहतोय. त्यामुळे एकनाथ खडसे अशा पद्धतीने पत्रकार परिषद घेत असून एक महाजनांच्या विरोधात आवाज उठवत होते आणि त्यानंतर लगेचच एकनाथ खडसे यांचे जावई जे आहेत ते अशा पद्धतीने पोलिसांच्या कारवाईमध्ये अडकतात. पोलिसांच्या माध्यमातून रेव पार्टी केलेली आहे हे सकाळी फोन कॉल जे आहेत किंवा याबाबतची माहिती जी आहे ती पत्रकारांना कळवली जाते आणि त्यानंतर जे आहे ते ह्या बातम्या बाहेर येतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला जी आहे ती कदाचित राजकीय किनार असू शकते, परंतु पार्टी झाली आहे का, तर होय, निश्चितपणाने पार्टी झाली आहे. तिथे दारूचा साठा सापडलेला आहे, तिथे अंमली पदार्थांचा साठा सापडलेला आहे. त्या पार्टीमध्ये 2 पुरुष. रोहन, मी तुला थोडंसं थांबवतो. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे सुद्धा आपल्या सोबत आहे. रुपालीताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. पुण्यामध्ये एक रेव पार्टी आयोजित केली जाते आणि या रेव पार्टीमध्ये एका बड्या नेत्याच्या जावयाचा सुद्धा समावेश असतो, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. काय अधिकच तुम्हाला तुमची प्रतिक्रिया या संदर्भातली? एक लक्षात घ्या, ज्यांना अटक केलेलं आहे ते राजकारणातील कोणाचे जावई आहेत किंवा राजकारणा महिलेचे पती आहेत, परंतु ही रेव पार्टीची माहिती तुमच्या टीव्हीवरच आता आम्हाला मिळतीये. मी त्याच्यामध्ये पोलिसांकडनं की बाबा तिथं अंमली पदार्थ होते, ही पार्टी कशा पद्धतीने होती, कारण का ही फ्लॅट मध्ये होती. मग याच्यामध्ये जर काही ड्रग्स वगैरे किंवा रेव पार्टीमध्ये जे काही गोष्टी असतात त्याचा अवलंब झालेला आहे का, जर तो झाला असेल तर कारवाई ही कडक करण्यात यावी. परंतु जी काही राजकारणातल्या रिलेटेड लोक पकडली जातात त्याच्यामध्ये ते राजकारणातलेच म्हणून कोणाला सोडता येत नाही, हे लक्षात घ्या. आता ठीक आहे, आपले एकनाथ खडसेंचे जावई आहेत, परंतु पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आम्ही त्याच्यावर भाष्य करणं हे मला तरी योग्य दिसणार नाही. परंतु ती माहिती घेऊन जर खरं अंमली पदार्थ तिथं झाले असतील, बेकायदेशीर कृत्य झालं असेल तर निश्चित कडक कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांनी ती केलेली आहे. त्यांनी अटक करताना मागं पुढे बघितलेलं नाहीये की हे कुणाचे जावई आहेत का काय आहेत ते. पण रुपालीताई, जर आपण एक गोष्ट जर प्रामुख्याने बघितली तर या सगळ्या प्रकरणामध्ये एक राजकीय अँगल दिला जातोय. उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंचा वाद हा संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाचा आहे. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी हा राजकीय वापर करून ही कारवाई करण्यात आली आहे का, असं सुद्धा बोललं जातंय. आपल्याला काय वाटतं? तीच माहिती मी प्राथमिक माहिती घेऊन याच्यावर भाष्य करू शकेल. मुळामध्ये मला सांगा की पार्ट्या ज्या करतात, राजकारणातले करू नाही तर कोणी, जी लोक ही पार्टी करतात त्यांनी कायद्याच्या चौकटीत करणं गरजेचं आहे. कायद्याच्या चौकटीत न गेलं तर याला कुठेतरी जो पॉलिटिकल रंग देतात तो अत्यंत चुकीचा आहे. कारण का समाजामध्ये मग त्या राजकारण्यांची प्रतिमा ती कुणीही असो, विरोधकांची असो नाही तर सत्ताधाऱ्यांची असो, ती मलिन होताना दिसते. आणि मी वकील असल्यामुळे मी पुन्हा सांगते की या प्रकरणाची प्राथमिक माहिती घेऊन जर याच्यामध्ये आढळलं की बाबा यांची पार्टी ही कायद्याच्या बेकायदेशीर पद्धतीने होती किंवा ही राजकारणाच्या ह्याच्यात झालीये, तर मला भाष्य करायला व्यवस्थित होईल. कारण का मी आता टाचेर ओढल्यानंतर, पोलिसांकडनं मला वेगळी माहिती मिळाल्यानंतर माझ्या बोलण्याला समाजामध्ये जी लोक ऐकतात त्याला कोणतं महत्व प्राप्त होत नाही किंवा आम्ही चुकीचं आहोत त्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे प्रांजल खेवळकर जरी खडसेंचे जावई असले तरी त्यांनी तिथं बेकायदेशीर काय कृत्य केलेलं आहे ती माहिती पोलिसांकडनं मिळाल्यानंतर त्याच्यावर अधिक स्पष्टपणे मला बोलता येईल. खरं आहे. धन्यवाद रुपालीताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय की पुण्यामधल्या एका उच्चभ्रू अशा परिसरामध्ये, खराडी भागामध्ये पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळते. त्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस तिथे छापा टाकतात आणि त्यानंतर ही कारवाई केली जाते. रेव पार्टी असल्याचं या सगळ्या छापेमारीनंतर आपसुकच उघड होतं आणि या कारवाईमध्ये जेव्हा पोलीस या सगळ्यांना ताब्यात घेतात त्याच्यामध्ये एक नाव महत्वाचं असतं, ते म्हणजे प्रांजल खेवळकर. तेच प्रांजल खेवळकर आहेत जे एकनाथ खडसेंचे जावई आहेत, रोहिणी खडसे यांचे ते पती आहेत. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. मी पुन्हा एकदा रोहन तुझ्याकडे येतो. रोहन, आता या सगळ्याला जर आपण बघितलं तर एक राजकीय रंग सुद्धा दिला जातोय. या संदर्भामध्ये एकनाथ खडसेंकडून याची अधिकृत पुष्टी करण्यात येते का?
माध्यमांमधून अधिकृत पुस्तकं जी आहेत ती एकनाथ खडसेंना विचारली जाते. एकनाथ खडसेंच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत, परंतु प्रांजल खेलवालकर यांचा नेमका या सगळ्या संदर्भामध्ये काय सहभाग आहे, सदर ठिकाणी ज्या ठिकाणी ही सगळी पार्टी सुरू होती ते ठिकाण त्यांचंच आहे का, त्यांनीच ही पार्टी ऑर्गनाईज केलेली होती का, त्यांच्या माध्यमातून काही अंमली पदार्थांचं जे आहे ते त्या ठिकाणी वापर केला गेला होता का, या सगळ्याची माहिती जी आहे ती सध्या पुणे पोलीस घेत आहेत. पुणे पोलिसांची गुन्हे शाखेची टीमने जी आहे ते मध्यरात्री त्यांना अटक केलेली आहे. अधिक तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. थोड्याच वेळ आपण काही वेळापूर्वी जे आहे ते गुन्हे शाखेची वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी आहे ती बातचीत केली, फोनवरून त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून अधिकृत कुठलीही माहिती दिली गेलेली नाही. थोड्या वेळामध्ये आपण पत्रकार परिषद बोलवून या सगळ्या संदर्भामध्ये खुलासा करू अशा प्रकारचं केवळ मत दिलं जात आहे. परंतु या गुन्हे शाखेच्याच काही सूत्रांकडून जी माहिती आपल्याला मिळते त्या सूत्रांच्या आधारे आपण सांगतोय की प्रांजल खेलवालकरचा यामध्ये समावेश आहे. प्रांजल खेलवालकर त्या ठिकाणी उपस्थित होता. 3 महिला त्या ठिकाणी होत्या. 3 महिला ज्या आहेत त्या पळून गेल्या अशी देखील माहिती जी आहे ती त्यांच्याकडून सांगितली जाते. मग या 3 महिला पळून कशा गेल्या, जर का हे 2 पुरुष सापडले तर मग तुमची टीम असताना सदर ठिकाणाहून 3 महिला पळून जातात कशा, हा सगळा प्रश्न जे आहेत ते पुणे पोलिसांना विचारले जातील. कदाचित पुणे पोलिसांनी आतापर्यंत ते 3 महिलांना पकडलं देखील असेल. आपण सातत्याने या सगळ्या घटनेचा जे आहे त्या सगळ्याचा पाठपुरावा जो आहे तो करतोय, या सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. नेमकी रेव पार्टी सांगितली जाते म्हणजे काय, तर रेव पार्टीमध्ये अशा कुठल्या गोष्टी आढळल्या पुणे पोलिसांना या पार्टीमध्ये ज्यामधून त्यांना ही रेव पार्टी समजलेली आहे, वाटलेली आहे. त्यामुळेच गोपनीय माहितीच्या आधारावरती ही सगळी कारवाई पुणे पोलिसांनी केली. त्यामुळे या सगळ्यामध्ये काही राजकीय किनार आहे का, राजकीय दृष्ट्या राजकीय दृष्ट्या जर आपण पाहिलं तर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची जी आहे ती मागील काही दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळतोय. या संघर्षाची किनार काही या सगळ्या प्रकरणाला आहे का, हे सगळे प्रश्न जे आहेत ते सध्या महाराष्ट्राला पडलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची जर पार्टी झाली असेल आणि पुणे पोलिसांनी जर कारवाई केली असेल तर निश्चितच ती उत्तम कारवाई आहे. परंतु याला जर का राजकीय हस्तक्षेप असेल किंवा राजकारणामध्ये काही असेल तर मात्र हे कुठेतरी चुकीचं घडते असं महाराष्ट्रामध्ये संदेश जातोय. परंतु सध्याच्या घडीला जी पुणे पोलिसांकडून माहिती मिळते, सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यामध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेलवालकर यांचा समावेश या पार्टीमध्ये आहे. 2 पुरुषांना जे आहे ते अटक केली, यामध्ये प्रांजल खेलवालकर आहेत, दुसरा एक जण आहे आणि 3 महिला देखील या पार्टीमध्ये उपस्थित होत्या. त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दारूचा मोठा साठा असेल, हुक्का असेल किंवा अंमली पदार्थ असेल याचं सेवन जे आहे ते केलेलं होतं. या सगळ्याचा साठा जो आहे तो पुणे पोलिसांना सापडलेला आहे. मध्यरात्री 3:30च्या सुमारास पुणे पोलीस त्यांना मी तुला थोडंसं थांबवतो. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे सुद्धा आपल्यासोबत आहे. नीलमजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. एक आपण पुण्यातली आता बातमी पाहतोय जिथे पुण्यामध्ये रेव पार्टी आयोजित करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवळकर यांना अटक करण्यात आलेली आहे आणि याच सगळ्या प्रकरणाला आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. आपली पहिली प्रतिक्रिया? माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की पुण्यामध्ये अंमली पदार्थ करून त्याचा संपूर्ण प्रसार करून त्याचं वापर करणारी अशी पार्टी केली जाते हेच मुळे धक्कादायक आहे. तिथे असे लोकांना जाणारे कस्टमर्स असतात म्हणून या गोष्टी घडतात. मी आपल्या जय महाराष्ट्राच्या सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छिते की या अधिवेशनामध्ये सरकारने नवीन कायदा प्रतिबंधित केला. अंमली पदार्थांचं जे कोणी हे करतील प्रसारण किंवा वितरण त्याच्यासाठी म्हणून संघटित गुन्हेगारीचा कायदा लागू केलेला आहे. असं असताना सुद्धा पुण्यात हे घडत असेल तर सीपी त्याची गंभीर दखल घेतीलच. आणि मला वाटतं की आरोपीचं जात धर्म पक्ष बघून काहीतरी त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा त्यामागचे सूत्रधार कोण आहे ते शोधणं फार आवश्यक आहे आणि हे मुळापासून निपटून काढलं पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच. धन्यवाद नीलमताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली या संदर्भामध्ये. आपण आता थेट जाऊयात. गिरीश महाजन सध्या बोलतायत, थेट जाऊयात. आदरणीय नाथाभाऊ यांचे जावाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील, काय हुक्का, दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून माझा तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही, पण डिटेल माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली आहे. राज्यामध्ये रेवच्या संदर्भात किंवा अंमली पदार्थांच्या संदर्भात घडत असताना एवढ्या कारवाया होत असताना त्यांची जर जावई अशी सापडतात तर कसं बघायचं? हा, खरं म्हणजे कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, तिकडनं कसे काय पकडले जातात.
असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता. ते नेहमी आपली पदार्थाच्या विरोधात बोलत असतात, पण आता त्यांचे जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेला आहे. खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे. नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही. पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे. रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच. त्यामुळे मला असं वाटतं की तपासांती त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर येईल. या प्रकरणात 5 महिला ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यापैकी 2 महिला निसटल्या अशी देखील एक माहिती प्राथमिक समोर येते. नाही, 5 महिला होत्या, 3 महिला होत्या, याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही. खरं म्हणजे संबंधित तपास अधिकारी कोण आहेत काय आहेत मला माहित नाही, पण तपास केल्यावरच हे समोर येईल की 5 महिला होत्या का 3 होत्या, याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे. पण पार्टी सुरू होती हे तर आपण सांगता आहात, आणि असे सगळे अनावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे अंमली पदार्थ असतील, हुक्क्याचा बार लावलेला होता, दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत, अजून काही काही गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे. तपासांती जे काय पण आता भाऊ म्हणतायत की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल याची मला पूर्वी कल्पना होती का, तसं वातावरण आहे ना सध्या. नाथाबुका आणले असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं. मला संशय होता की अशा पद्धतीनं कुठेतरी पुढे अडकवलं जाईल. अरे बाप, मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना. त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं काय असं होण्याची शक्यता आहे. मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये. जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे, आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा. कोणी चूक केली असेल तर त्याच्या गळ्यात पडेल. मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षडयंत्र आहे. मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होतंय, असं नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल. मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही, मग कोणी आयोजन केलंय काय हे. आजकाल तर यंत्रणा सगळी इतकी सतर्क असते, म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही. 7-8 लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला, कोणी कोणाला बोलवलं, हे सगळं त्यात कळेल ना. आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा, जसं की जावयानं कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी नेऊन ठेवलं तिथे, असं कसं काय कोणी म्हणू शकतं. त्यांच्या शब्दात कुभांड रचलं जाते. कुभांड असं जात आहे त्यांच्या शब्दात. आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय. तर मला तर काही माहिती आहे, कारण मी बोललो तर कोणाला त्यांना अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय. पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं आहे ना, की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता. मी बघतो की 3 वाजता रेट झाली, कोणी सांगतो 2:30 वाजता, वेगळे चालू वेगळे वेळ आहेत. असं कसं होईल. पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही वेगळं म्हणणं नाहीये. पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे, आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लाडकी बहीण योजना जी आहे त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये काही चौदा असा पुरुषांचा देखील चुकून समावेश झाल्याची माहिती समोर येते. त्याबाबत आपल्याला काही माहिती आहे? नाही, मला या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाही. पुरुषांचा समावेश लाडक्या बहिणीमध्ये 14,000 पुरुषांनी 10 महिन्यांपासून लाभ घेतला. 21 कोटी नाही, म्हणजे निश्चित असं जर असेल तर त्यांच्याकडून ती वसुली केली गेली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असं पुरुष कसं काय, ते कसं काय चुकून नाव आले का, प्रिंटिंग मिस्टेक झाली का काय झालं मला कळत नाहीये. पण पुरुष कसे काय लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकतील हा खरं मोठा संशोधनाचा विषय आहे. निश्चित त्या संदर्भामध्ये जर असं असेल तर तपासलं जाईल. लाडकी योजनेमुळे कर्जमाफी अडचणी येत असल्याचं अशा नाही नाही, ठीक आहे, लाडक्या बहिणीमुळे थोडा तिजोरीवर भार पडलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे एकदम इतका निधी तिकडे वळवावा लागतोय. ठीक आहे, ते होणे गरजेचं होतं, आवश्यक होतं. आमच्या अनेक लाडक्या बहिणी त्या बाबतीमध्ये खुश आहेत, त्यांनाही कुठेतरी आधार मिळालेला आहे, मदत मिळालेली आहे. त्यामुळे थोडा भार तिजोरीवर पडलेला आहे, हे खरं आहे. नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11वे अवतार आहेत असं भाजपच्या बड्या नेत्याने असं वक्तव्य केलं. विष्णूचे अवतार आहेत. मी काही असं ऐकलं नाही कोण म्हणालं काय म्हणालं, माझ्या काही ऐकण्यामध्ये नाही. नुसते बडे नेते म्हणाले म्हणजे असं आधांतरित होईल ते मला वाटतं. ठीक आहे. माणिकराव कोकाटे यांच्याबद्दलचं गेल्या अनेक दिवसांपासूनची वेगवेगळी चर्चा आहे. समोर आल्यासारखं चौकशीला त्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम केली जाते. वरिष्ठ पातळीवर काय चर्चा. पण अजितदादांनी काहीतरी म्हटलं होतं काल, मी
पंढरपूरला असतानाच बघितलं होतं की त्यांना मंगळवारी बोलवलेलं आहे, दादा त्यांच्याशी बोलणार आहेत. तर बोलणं झाल्यानंतर काय त्यांचं काय कोणाचं काय म्हणणं आहे, काय खरं आहे काय खोटं ते तपासलं जाईल. मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या संदर्भामध्ये आमचे दोन्ही नेते निर्णय करतील. आणि महाविकास आघाडीमध्ये जे स्थानिक नेते भाजपमध्ये येत आहेत, कोण कोण येत आहेत, काय थोड्या वेळाचाच कार्यक्रम आहे, आपण बघा कोण येत आहे काय येत आहे. पण अनेक लोक नाशिक शहरामध्ये अनेक जण दिग्गज नेते हे आता भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. शहरामधले आहेत, जिल्ह्यातले आहेत आणि एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातले आहेत. बहुतांशी सगळे आजी माजी सगळे आमदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी भाजपमध्ये यायला, मुख्य प्रवाहात यायला तयार आहेत. थोड्याच कालावधीमध्ये आपल्याला त्यामुळे आपण पाहतोय खडसेंचे जावई प्रांजल खेवळकर यांना आता अटक करण्यात आली. आदरणीय एकनाथ खडसेंचे जावई रेव पार्टीमध्ये होते अशी माहिती मिळाली होती असं महाजन म्हणताय. सोबतच पोलिसांच्या तपासामध्ये अधिक माहितीची जी आहे ती सुद्धा समोर येईल असं सुद्धा गिरीश महाजनांनी आता काही वेळापूर्वी स्पष्ट केलं आहे. एकनाथ खडसेंनी जर जावयाला सांभाळायला हवं होतं, जर आधीच जर राजकीय बुद्धीनं ही सगळी कारवाई केली होती, जर त्यांना माहित होतं तर त्यांनी जावयाला अलर्ट करायला हवं होतं असा टोमणा सुद्धा महाजनांनी खडसेंना लगावलाय. त्यामुळे आपण पाहतोय पुण्यातील रेव पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकलेला आहे. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवळकर यांना आता अटक करण्यात आलेली आहे. काल पुण्यामध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पुण्यामधला जो उच्चभ्रू भाग आहे खराडी, इथं ही पार्टी सुरू होती आणि याच भागामध्ये सध्या जी रेव पार्टी होती त्या रेव पार्टीची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि याच गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. कारवाई अंती आता 3 महिला आणि 2 पुरुषांचा सुद्धा समावेश आहे अटकेमध्ये आणि यातल्या एक जे आहेत ते म्हणजे खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवळकर यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. एक राजकीय रंग देण्याचा प्रकार सुद्धा आता या प्रकरणाला केला जातोय असं सुद्धा बोललं जातंय. मात्र या सगळ्या प्रकरणी आता पोलीस कशा पद्धतीनं कारवाई करतात, आणखी कोणकोणते धागेदोरे या प्रकरणातून समोर येतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. एका गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी काल या ठिकाणी छापा टाकला आणि त्यानंतर जे आहे ते पोलिसांनी ही कारवाई करत प्रांजल खेवळकर यांना अटक केली आहे. प्रांजल खेवळकरच हे पार्टीचे आयोजक होते असं महाजन म्हणतायत. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवळकर यांना रेव पार्टीमधून पोलिसांनी अटक केली आहे. या आपण दृश्य पाहतोय. अटक केलेले जे काही आरोपी आहेत त्यांची आता ही दृश्य आलेली आहेत. याच्यामध्ये प्रांजल खेवळकर हे सुद्धा यामध्ये दिसून येत आहेत. पोलिसांनी काल छापा टाकलेला होता आणि या छापेमारीमध्ये पोलिसांनी या आरोपींना अटक केलेली आहे. काल पुण्यामधल्या खराडी भागामध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या रेव पार्टीमध्ये अनेकांनी दारू आणि अंमली पदार्थांचं सुद्धा सेवन केलेलं होतं अशी सुद्धा माहिती समोर येते आणि याच माहितीच्या आधारे पोलिसांनी आता या सगळ्यांना अटक केली आहे. या प्रकरणाला कुठेतरी राजकीय रंग सुद्धा दिल्याचं आता बोललं जातंय. मध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती एकनाथ खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवळकर यांना सुद्धा आता पोलिसांनी अटक केली आहे. एक गोपनीय माहिती पोलिसांना मिळते. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस छापा टाकतात. पुण्यातल्या खराडी भागामध्ये हा सगळा प्रकार सुरू होता आणि याच खराडीमध्ये जिथे ही रेव पार्टी सुरू होती त्या रेव पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकला आणि अखेर या कारवाईमध्ये
3 महिला आणि 2 पुरुषांना पोलिसांनी अटक केली आहे। या सगळ्या प्रकाराला, या सगळ्या कारवाईला राजकीय रंग देण्याचा सुद्धा कुठेतरी प्रयत्न केला जातोय। जर ही माहिती जर आधीच खडसेंना माहित होती तर त्यांनी जावयाला का अलर्ट केलं नाही, असं सुद्धा काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेमधून गिरीश महाजन म्हणताय। पुण्यामधल्या एका रेव पार्टी मधला हा सगळा व्हिडिओ आहे। पुण्यातल्या खराडी भागामध्ये एका रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच रेव पार्टीमधून अखेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये एकनाथ खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवळकर यांना सुद्धा पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यासोबत 3 महिला आणि 2 पुरुषांचा सुद्धा समावेश आहे। या सगळ्या संदर्भामध्ये कुठेतरी या कारवाईला राजकीय रंग देण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय, असं सुद्धा आता बोललं जातंय। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या गुन्ह्याचा तपास पोलीस कशा पद्धतीने करतात, आणखी कोणकोणते धागेदोरे याच्यामधून समोर येतात, हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। पुण्यातल्या खराडी भागामध्ये या रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि प्रांजल खेवळकरांनीच या रेव पार्टीचं आयोजन केलं होतं, अशी सुद्धा माहिती समोर येते। या रेव पार्टीमध्ये मद्य आणि अंमली पदार्थांचं सुद्धा सेवन करण्यात आलेलं होतं, असं सुद्धा आता बोललं जातं। पुण्यातल्या खराडी भागामध्ये या रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हे जे आयोजन होतं ते सुद्धा प्रांजल खेवळकरांनीच केलं होतं, अशी सुद्धा माहिती आता समोर येते। एका गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही सगळी कारवाई केलेली आहे आणि याच कारवाईमधून पोलिसांनी 3 महिला आणि 2 पुरुषांना सुद्धा अटक केलेली आहे। कराडीमधल्या एका फ्लॅटमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता। पोलिसांना जेव्हा या सगळ्या संदर्भातली माहिती कळाली तेव्हा पोलिसांनी तातडीनं तिथे धाव घेत या ठिकाणी छापा टाकला आणि या छाप्यामध्ये पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे। या आरोपींपैकी आता एकनाथ खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवळकर यांचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडला गेलाय। रोहन, आता या संदर्भामध्ये आता आणखीन कोणकोणते धागेदोरे समोर येऊ शकतात? खरं तर पुणे पोलिसांकडून अधिकृत कुठलीच माहिती जी आहे ती दिली गेलेली जात नाहीये। पोलिस सूत्रांकडून जी आहे ती सगळी माहिती मिळते। साधारणतः 11:30-12 वाजता पत्रकार परिषद घेऊन हा सगळा नेमका प्रकार काय आहे, प्रांजल खेलवालकर जे की एकनाथ खडसेंचे जावई म्हणून सूत्रांकडून समजतंय, त्यांचा नेमका यामध्ये समावेश आहे का, त्यांच्या माध्यमातून या पार्टीचं आयोजन केलं होतं का, या ठिकाणी जी पार्टी घडली त्याला खरंच रेव पार्टी म्हणता येईल का, अंमली पदार्थ केवळ असतील किंवा दारूचा वापर केला असेल किंवा मुली असतील त्यामध्ये महिला काही असतील यांच्या सहभागामुळे ती रेव पार्टी होती का, हे सगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न पुणे पोलिसांना विचारले जातील आणि या पार्टीला नेमकं रेव पार्टी म्हणायचं का, ही देखील बाब जी आहे ती अतिशय महत्वाची आहे। त्यामुळे जी सूत्रांकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार या पार्टीबाबतची माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय, परंतु अधिकृत माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे की पुणे पोलिसांचे क्राईम विभागाचे उपायुक्त जे आहेत ते थोड्या वेळामध्ये पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा खुलासा करतील, अशा प्रकारची माहिती जी आहे ती मिळते। परंतु या पार्टीमध्ये काही महिलांचा समावेश होता, काही जण यातून पळून गेलेले पाहायला मिळत आहेत, काही जणांना अटक केलेली आहे। प्रांजल खेलकर जे आहेत ते पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत, ही माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळते। या सगळ्या मागे काही राजकीय षडयंत्र आहे का, या सगळ्या मागे जो मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या संघर्षातून ही सगळी बाब घडली आहे का, हे सगळे प्रश्न जे आहेत ते पुणे पोलिसांना विचारले जातील। पुणे पोलिसांकडून याचं काय उत्तर येतंय हे पाहणं आगामी काळामध्ये अतिशय महत्वाचं आहे। परंतु अशा पद्धतीने पार्टी जी आहे ती घडलेली आहे, काही दारूचा साठा, अंमली पदार्थ
काही पुरुष काही महिला पुणे पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळते. काही महिला यातून पळून गेल्याची देखील माहिती जी आहे ती देखील पोलीस सूत्रांकडून मिळते. त्यामुळे नेमकी ही घटना कशी घडली याबाबतची गोपनीय माहिती पुणे पोलिसांना कशी मिळाली, पुणे पोलिसांनी या ठिकाणी छापा कसा केला, नेमकी ही पार्टी कुठे सुरू होती, नेमकी ही पार्टी एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेलकर यांच्या निवासस्थानी सुरू होती का, त्यांच्या फ्लॅटमध्ये सुरू होती का, त्यांच्या जागेमध्ये ही सगळी पार्टी सुरू होती का, हे सगळे प्रश्न जे आहेत ते पुणे पोलिसांना विचारले जातील आणि त्यावरती नेमकं पुणे पोलिसांचं काय उत्तर येतंय, पुणे पोलिसांबाबतची काय अधिकची माहिती येतात हे पाहणं महत्वाचं आहे. पण रोहन, आता गेल्या काही आता म्हणजे काही वेळापूर्वी गिरीश महाजनांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले की या सगळ्या प्रकरणाला राजकीय रंग दिला जातोय, त्याच्यावरती गिरीश महाजन असं म्हणतात की जर या सगळ्या संदर्भातली जर राजकीय रंग याला दिला जात असेल तर जर एकनाथ खडसेंकडे जर अधिकृत याची माहिती अगोदरच होती तर मग त्यांनी जावायला आधीच अलर्ट का नाही केलं? जर या संदर्भातली जर राजकीय रंग याला दिला जातोय तर मग या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघायचं? मग सिद्धेश अगदी बरोबर आहे. आपण पाहिलं तर पुणे शहर हे मोठ्या प्रमाणामध्ये, आता ही जी पार्टी घडली ते खराडीतील उच्चभ्रू परिसर होता. अशा उच्चभ्रू परिसरामध्ये खाजगी निवासस्थानी अशी काही पहिलीच पार्टी घडतीये का? तर नाही. अशा अनेक पार्ट्या ज्या आहेत ते खाजगी निवासस्थानी घडतात. अनेक पुणे जवळचे विलाज आहेत, रिसॉर्ट आहेत, त्या ठिकाणी पार्ट्या घडतात. काही ठिकाणी पोलीस छापेमारी करतात, अनेकांना ताब्यात देखील घेतात. परंतु खाजगी पब, प्रायव्हेट पब असतील किंवा इतर ठिकाणी असतील तर अशा पद्धतीने पार्ट्या अनेकदा घडतात. पोलिसांच्या आश्रयातून या पार्ट्या सगळ्या घडतात. परंतु आता नेमकं अशा पद्धतीने रेड मारणं, अशा पद्धतीने कारवाई करणं, मध्यरात्री 3:30 वाजता गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळते आणि त्या ठिकाणी छापेमारी केली जाते आणि त्यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई सापडला जातो, जो की इतका मोठा संघर्ष सुरू असताना सापडला जातो. या सगळ्याला राजकीय किनार आहे का? या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आगामी काळामध्ये निष्पन्न होणं गरजेचं आहे. कारण का महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. जनतेला समजतं की अशा पद्धतीने जर का एखादं वॉर सुरू असेल आणि राजकीय नेत्यांमध्ये हे वॉर सुरू असेल आणि त्यानंतर जो आरोप करतोय त्याच्या जावयावरती अशा पद्धतीने कारवाई केली जाते. परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे एकनाथ खडसेंची जावयांनी ही पार्टी केली का? तर हो, पार्टी केली, परंतु कारवाई आताच केली यावरती जो आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. यापूर्वी अशा पार्ट्या झाल्या नसतील का हा प्रश्न देखील पुणेकरांना पडलेला पाहायला मिळतोय. कदाचित ही पहिलीच पार्टी प्रांजल खेलकरांनी केली असेल का? यापूर्वी त्यांनी अशा पद्धतीने पार्टी त्यांच्या निवासस्थानी केली नसेल का? आणि यापूर्वी जर का त्यांनी अशा पार्ट्या केल्या असतील तर याची माहिती पुणे पोलिसांना नव्हती का? आणि जर का अशी माहिती नसेल आणि आताच ही माहिती मिळाली असेल तर मग ही माहिती कुणाकडून मिळाली? हे सगळे प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित राहतात आणि हे प्रश्न पुणे पोलिसांना विचारले जातील. माध्यम म्हणून आम्ही देखील हे प्रश्न पुणे पोलिसांना विचारू. परंतु काही वेळेस आपल्याला प्रेक्षकांना थोडा काळ जो आहे तो थांबावे लागेल. साधारणतः 12:15च्या सुमारास पुणे पोलीस ची गुन्हे शाखा जी आहे ती याबाबतची पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल अशी माहिती सध्या मिळते. त्यामुळे पुणे पोलिसांकडून काय उत्तरं येत आहेत, त्यांनी ही पार्टीचं नियोजन आयोजन कोणी केलं होतं, यामध्ये एकनाथ खडसेंच्या जावयाचा काय रोल आहे आणि ही खरंच रेव पार्टी आहे का इतर पार्ट्या जशा घडतात, इन हाऊस पार्ट्या ज्या घडतात तशा पद्धतीने ही पार्टी आहे. केवळ अंमली पदार्थ असतील आणि दारूचा साठा असेल तर त्याला रेव पार्टी म्हणायचं का? रेव पार्टीची नेमकी व्याख्या पुणे पोलिसांच्या मते काय आहे हे देखील जाणून घेण्याची गरज जी आहे ती सध्या माध्यम म्हणून आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूयात. त्यामुळे आगामी काळामध्ये काही वेळामध्ये नेमकं पुणे पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते, पुणे पोलिसांकडून काय उत्तरं दिली जात आहेत, नेमकी ही पार्टी जी आहे ती एकनाथ खडसेंच्या जावयानेच ऑर्गनाईज केली होती का, त्यांच्या माध्यमातून या सगळ्याचं सेवन जे आहे ते केलं गेलेलं आहे का आणि ही खरंच रेव पार्टी होती का? गोपनीय माहिती मिळाली आणि त्याच्या आधारे जर का अशा पद्धतीने कारवाई केली असेल तर अशा पद्धतीची पार्टी पहिल्यांदाच घडली आहे का की यापूर्वी देखील अशा प्रकारच्या पार्ट्या ज्या आहेत त्या इन हाऊस यांच्याकडून घडत होत्या आणि आता त्यांच्यावरती कारवाई का केली गेली? हे सगळे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांना पुणे पोलिसांना आता उत्तर द्यावे लागतील. पण रोहन, या सगळ्या कारवाईमधून पोलिसांनी कोणकोणता मुद्देमाल जप्त केलाय? काही हुक्का जो आहे तो पुणे पोलिसांना मिळाला आहे. दारूचा मोठा साठा पुणे पोलिसांना मिळाला आहे. गांजासारखे इतर अंमली पदार्थ जे असतात त्या अंमली पदार्थांचं सेवन या लोकांनी केलेलं आहे असा आरोप त्यांच्यावरती होतोय. त्यातील काही साठा जो आहे तो पुणे पोलिसांना मिळाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळते. त्यामुळे अधिकृत नेमकं पुणे पोलिसांना काय काय सापडलंय याबाबतचा तपशील जो आहे तो दिला जात नाहीये. अधिकृत तपशील, अधिकचा तपशील जो आहे तो पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सविस्तर मांडू. यांच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. नेमकं कुठला यांच्यावरती आता गुन्हा दाखल केला जाईल, यांच्यावरती काय कारवाई केली जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण का यांच्यावरती जर का अटकेची कारवाई करायची असेल आणि त्यांनी जर का चुकीचं काही त्या ठिकाणी इन हाऊस पार्टीमध्ये केलं असेल
तर मात्र त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्या गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया जी आहे ती केली जाते. त्यामुळे आता या सगळ्यांवरती काय गुन्हा दाखल केला जातोय आणि FIR मध्ये काय काय बाबी ज्या आहेत त्या समोर मांडल्या जात आहेत, कुठला कुठला मुद्देमाल जो आहे तो त्या ठिकाणी होत आहे सांगितलं जात आहे. आणि या पार्टीला खरंच रेव पार्टी म्हणायचं का आणि रेव पार्टीची नेमकी व्याख्या काय हे पुणे पोलिसांकडून जाणून घेणं अतिशय रोहन, मी तुला थोडंसं थांबवतो. भाजपचे नेते प्रसाद लाड आपल्यासोबत बोलण्यासाठी इथे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. प्रसादजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. एक बातमी येते, पुण्यामध्ये रेव पार्टी केली जाते आणि या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवळकर यांचा सुद्धा आरोपी म्हणून आता उल्लेख केला जातोय. त्यांना अटक सुद्धा केलेली आहे. काय कसं बघायचं या सगळ्या प्रकरणाकडे? नाही, यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की रोहिणीताई या राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या महिलाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत. बर. एकनाथरावजी खडसे राज्याचे नेते मंत्री राहिले आहेत. त्यामध्ये त्यांच्या जावयाने अशा प्रकारच्या रेव पार्टीमध्ये, ड्रग्स पार्टीमध्ये जाऊन पार्टी करणं ते अतिशय दुर्दैवी आहे. ज्या रोहिणीताई राज्यातल्या महिलांना मार्गदर्शन करतात, राज्याच्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये राज्यपालांपर्यंत जातात, काय आता त्या राजीनामा देणार आहेत का आणि ही नैतिक जबाबदारी स्वीकारणार आहेत का? त्यामुळे मला वाटतं की या आरोपीला जे पकडलं गेलं आहे, ज्याच्यामध्ये अनेक लोक पकडले गेले, त्यामध्ये पोलीस चौकशीतून हे निष्पन्न निश्चितपणे होईल की यामध्ये कोणी ड्रग्स आणले, कोणी ड्रग्स घेतले, याचा देखील निवाडा या माध्यमातून केला नाही. पण प्रसादजी, हे सगळं प्रकरण जर आपण बघितलं तर कुठेतरी याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जर मी जर चुकत नसेल, माझं म्हणणं तुम्हाला चॅनलला तेच आहे, राजकीय रंग देण्याचा प्रश्न येतो कुठे? संजय राऊत असतील किंवा सुषमा अंधारे असतील किंवा विद्या चव्हाण असतील, यांचं म्हणणं आहे की भाजपाचं षडयंत्र आहे का, भाजपाने इन्व्हिटेशन पाठवलं होतं का खडसेंच्या जावयाला की तू रेव पार्टीला ये म्हणून? त्यामुळे अशा प्रकारच्या बालिश बुद्धीच्या लोकांच्या प्रश्नाकडे पाहण्यात काही अर्थ नाही. पोलिसांची कारवाई करतायत. मला वाटतं की पोलिसांना यामध्ये शबासकी दिली पाहिजे की अशा प्रकारच्या रेव पार्ट्या उद्ध्वस्त करण्यामध्ये त्यांनी फार मोठा हात लावलेला आहे. प्रसादजी, या सगळ्या प्रकरणाकडे जर आपण बघितलं तर कुठेतरी असं सुद्धा बोललं जात आहे की एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचा वाद जो काय आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाचा आहे. मला परत तेच सांगायचं आहे, तो वाद असेल तो जगजाहीर आहे, टीव्हीवर आहे, सर्व आहे. परंतु का गिरीश महाजनांनी त्याच्या जावयाला सांगितलं का तू रेव पार्टीला जा म्हणून? हा त्याच्या मर्जीने रेव पार्टीला गेला. अशा प्रकारच्या चुकीच्या प्रवृत्तीला मला वाटतं कोणीही थारा देऊ नये, कोणीही त्याचं समर्थन करू नये. आणि निश्चितपणे मला वाटतं की अयोग्य आहे ते अयोग्य आहे, त्याची चौकशी निपक्षपातपणे झाली पाहिजे. बरं, धन्यवाद प्रसादजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली या संदर्भामध्ये. त्यामुळे आपण पाहतोय की पुण्यामध्ये रेव पार्टीवरती आता पोलिसांनी छापा टाकलेला आहे आणि या छाप्यामध्ये सध्या आरोपींना जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे आणि याच आरोपींमध्ये एकनाथ खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवळकर यांना सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्यामध्ये जी रेव पार्टी खराडी भागामध्ये आयोजित करण्यात आलेली होती, एका फ्लॅटवरती पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. या छाप्यामधून पोलिसांनी या 3 महिला आणि 2 पुरुषांना ताब्यात घेतलं. यांच्यासोबत आणखी कोणी होतं का याचा सुद्धा शोध आता पोलीस घेत आहेत. यामध्ये अंमली पदार्थांचं सेवन या आरोपींनी केलं होतं का याचा सुद्धा तपास आता पोलिसांकडून करण्यात येतोय. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाकडे राजकीय रंग दिला जातोय का असं सुद्धा आता या निमित्तानं बोललं जात आहे. पुण्यामधल्या खराडी भागामध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता.